नमस्कार मंडळी. संसार म्हटलं की तिथे सुखदुःख आणि भांडण तंटा हा यायचाच. जसं एकाच ताटात दोन भांडी वाजल्याशिवाय राहत नाहीत. पण नवरा थोडा तापट स्वभावाचा असेल, सतत चिडचिड करत असेल किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर स्त्रियांचे मन आतून खूप दुखावले जाते. अशा वेळी खचून न जाता अथवा रागाच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय न घेता थोडे संयमाने आणि शहाणपणाने मार्ग काढला तर बिघडलेला संसार सुद्धा पूर्ववत चांगला होऊ शकतो. आपल्या गावाकडे एक छान म्हण आहे, गाठ मारली की ती सुटणार नाही असं धागा बनायचं. याचा अर्थ असा की आपलं नातं इतकं घट्ट आणि मजबूत ठेवायचं की कितीही मोठे वाद झाले तरी ते नातं तुटता कामा नये. पती पत्नीचं नातं हे विश्वासाच्या आणि प्रेमाच्या धाग्याने बांधलेलं असतं. नवऱ्याला बदलायचं असेल तर रागाला रागाने उत्तर देऊन कधीच यश मिळत नाही. अग्नीला शांत करायचं असेल तर पाणी लागतं. तसंच नवऱ्याचा राग शांत करायला प्रेमाची आणि आदराची गरज असते. समोरचा माणूस कितीही चिडला तरी आपण आपलं डोकं शांत ठेवून योग्य वेळी प्रेमाने समजून सांगितले तर कडकणारा माणूस सुद्धा विरघळतो. म्हणूनच नवऱ्याचा स्वभाव बदलण्यासाठी घाई गडबड न करता पूर्ण आदराने आणि युक्तीने पुढे जाणे गरजेचे आहे. खाली दिलेले 6 सोपे उपाय याच विचारांवरती आधारित आहेत, जे तुमच्या संसारात नक्की गोडवा आणि आनंद आणू शकतात. नंबर 1, शांततेचं शस्त्र वापरा, म्हणजेच राग शांत होऊ द्या. संसारात अनेकदा नवऱ्याचा स्वभाव तापट असतो किंवा ते काही कारणाने चिडचिड करतात. अशा वेळी शांततेचं शस्त्र वापरणे हा सगळ्यात बुद्धिमत्तेचा मार्ग मानला जातो. याचा अर्थ असा नाही की आपण चुकीच्या गोष्टी सहन कराव्यात किंवा हार मानायची, तर योग्य वेळेची वाट पाहायची. आपल्याकडे म्हैसूरच्या दुधासारखं असतं. दूध जेव्हा उकळतं तेव्हा त्याला शांत करायला थोडा वेळ द्यावा लागतो. नवरा जेव्हा खूप रागात असतो तेव्हा त्याच्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू असते. अशा वेळी जर तुम्ही सुद्धा उलट बोललात किंवा उत्तरे दिले तर आगीत तेल ओतल्यासारखं होईल. एका हाताने कधीच टाळी वाजत नाही. जर एक जण शांत राहिला तर वाद आपोआप वाढायचा थांबतो. जेव्हा नवरा विनाकारण रागवत असेल तेव्हा त्या क्षणी पूर्णपणे शांत राहा. त्याचे बोलणे ऐकून घ्या किंवा तिथून बाजूला व्हा. जेव्हा त्यांचा राग पूर्ण शांत होईल, मन हलके होईल आणि ते निवांत बसलेले असतील, मग ते संध्याकाळी असो किंवा दुसऱ्या दिवशी, तेव्हा अत्यंत प्रेमाने आणि आदराने त्यांच्याशी बोला. त्यांना सांगा, तुमचा राग शांत झाल्यावर आपण बोलूया. कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय आणि बोललेले शब्द नातं दुखवणारे असतात. शांत राहून योग्य वेळी मांडलेले आपले म्हणणे समोरच्या माणसाला थेट मनाला भिडते आणि त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होती. नंबर 2, प्रेमाने आणि आदराने संवाद साधा. संसारात अनेकदा मोठी भांडणं ही कुठल्या मोठ्या चुकीमुळे नाही तर साध्या गैरसमजामुळे होतात. नवरा दिवसभर घराबाहेर कामाच्या व्यापात असतो, डोक्यावर ताण असतो किंवा कुठली तरी अडचण त्याला आतून पोखरत असते. तो ताण अनेकदा घरात आल्यावर चिडचिड किंवा त्रासाच्या रूपाने बाहेर पडतो. अशा वेळी तू असंच करतो किंवा तुला माझी काळजी नाही असं म्हणून दोष देण्यापेक्षा आदराने आणि प्रेमाने त्याच्याशी संवाद साधणे खूप महत्वाचे ठरते. आपल्या गावच्या भाषेत सांगायचं तर कणकेत पाणी जसं हळूच टाकावं लागतं तसंच माणसाचं मन जिंकायला प्रेमाचे 4 गोड शब्दच लागतात. जेव्हा नवरा निवांत बसलेला असतो, घरातील वातावरण शांत असेल, तेव्हा त्याच्या जवळ बसा. चहाचा कप हातात देत अगदी आपुलकीने आणि आदराने विचारा, अहो, काही दिवसांपासून तुम्ही खूप चिंतेत दिसताय. तुम्हाला काही त्रास होतोय का? कामाचा काही ताण आहे का? जेव्हा स्त्री अशा प्रेमाने आणि आदराने विचारते तेव्हा पुरुषाच्या मनातील अहंकाराची भिंत गळून पडते. त्याला वाटतं की जगात माझी काळजी करणारं आणि मला समजून घेणारं कोणीतरी आहे. हळूहळू तो मनातील खरी अडचण मोकळेपणाने सांगू लागतो. गैरसमजाचे जाळे बाजूला सारून संवादाचा पूल बांधला की अर्धा त्रास तिथेच संपतो. नंबर 3, स्वतःच्या स्वाभिमानाची जपणूक करा. संसारात नवऱ्याचा आणि घरातील इतरांचा आदर करणे जितके गरजेचे आहे तितकाच स्वतःच्या स्वाभिमानाची जपणूक करणे ही अतिशय महत्वाचे असते. बऱ्याचदा स्त्री संसाराच्या गडबडीत घराची आणि मुलांची काळजी घेताना स्वतःला पूर्णपणे विसरून जाते. पण जेव्हा स्त्री स्वतःची कदर करत नाही तेव्हा समोरचा माणूसही तिला गृहीत धरू लागतो आणि तिचे महत्त्व कमी होते.
आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं तर ज्या झाडाला सावली आणि फळं असतात त्याचीच माणसं किंमत करतात. वाकलेल्या झाडाकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. स्वतःचा स्वाभिमान जपणे म्हणजे नवऱ्याशी भांडणे किंवा अहंकार दाखवणे नव्हे, तर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणे होय. घरात फक्त चूल आणि मूल यात अडकून न पडता स्वतःच्या आवडीनिवडी जपा. तुम्हाला शिवणकाम, स्वयंपाक, शेती किंवा इतर काही नवीन गोष्टी शिकायची आवड असेल तर ती नक्की शिका. लहान सहान कामे करून स्वाभिमानी बनण्याचा प्रयत्न करा. जेव्हा एखादी स्त्री आत्मविश्वासाने राहते, स्वतःची स्वच्छता, सौंदर्य आणि विचाराची प्रगल्भता जपते, तेव्हा घरातील प्रत्येकाला तिचे कौतुक वाटते. स्त्रीने जेव्हा स्वतःचा आदर करायला सुरुवात केली, स्वतःच्या विचारांवरती ठाम राहायला शिकलं, तर नवऱ्याच्या मनातही तिच्याबद्दल एक वेगळा आदर आणि मान निर्माण होतो. स्वतःला कमी समजू नका. तुमचा स्वाभिमान हीच तुमची खरी ताकद आहे. नंबर 4, छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करा. माणसाचा कडकडणारा स्वभाव बदलायचा असेल तर रागापेक्षा कौतुकाची थाप मोठी जादू करून जाते. संसारात बऱ्याचदा आपण नवऱ्याच्या चुका आणि दोष लगेच दाखवून देतो, पण त्यांनी केलेल्या चांगल्या कामांकडे आपलं दुर्लक्ष होतो. आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं तर मातीची मडकी घडवायला जसा हळूच टाप मारावा लागतो, तसंच माणसाची मनं वळवायला कौतुकाचे 2 शब्द पुरतात. नवरा घरात किंवा संसारात एखादी छोटी जरी मदत करत असेल, मग ती बाजारातून भाजी आणणे असो, मुलांचा अभ्यास घेणे असो किंवा तुमची चौकशी करणे असो, त्या क्षणी मनापासून आणि पूर्ण आदराने त्यांचे आभार माना. त्यांना सांगा, अहो आज तुम्ही ही मदत केली म्हणून माझं काम खूप सोपं झालं, थँक्यू. जेव्हा पुरुषाला त्याच्या कामाची पावती घरामध्ये प्रेमाने मिळते, तेव्हा त्याला आतून एक वेगळाच आनंद आणि अभिमान वाटतो. सतत टोचून बोलण्यापेक्षा केलेली प्रशंसा माणसाला अजून चांगलं वागायला भाग पाडते. रोजच्या आयुष्यात अशा लहान सहान गोष्टींचे कौतुक केल्याने नवऱ्याचा चिडचिडा स्वभाव हळूहळू निवळतो आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाची आणि काळजीची भावना आपोआप वाढीस लागते. नंबर 5, घरातील मोठ्यांचा आणि विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. संसारात अनेकदा आपण आपल्या परीने शांत राहून प्रेमाने समजवून किंवा कौतुक करून परिस्थिती सुधारायचा प्रयत्न करतो, पण काही वेळा नवऱ्याचा त्रास, चिडचिड किंवा हट्ट प्रमाणाबाहेर जातो आणि आपल्या एकटीच्या प्रयत्नांना यश येत नाही. अशा वेळी भिंतीवर डोकं आपटण्यापेक्षा घरातील समजूतदार, अनुभवी आणि विश्वासू व्यक्तीची मदत घेणे हा सगळ्यात शहाणपणाचा मार्ग ठरतो. आपल्या अडकलेली गाडी एकट्याने निघत नसेल तर अनुभवी माणसाचा हातभार लावावाच लागतो. प्रत्येक कुटुंबात किंवा नात्यात अशी एकतरी व्यक्ती असते, जसे की सासरे, सासू, मोठे भाऊ, काका किंवा एखादा अनुभवी मित्र, ज्यांचा शब्द नवरा कधीच मोडत नाही आणि ज्यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर असतो. जेव्हा त्रास हाताबाहेर जातो तेव्हा राग न दाखवता अत्यंत आदराने अशा समजूतदार व्यक्तीशी मोकळेपणाने बोला. त्यांना परिस्थितीची खरी माहिती द्या. तिसऱ्या आदराच्या व्यक्तीने जेव्हा मध्यस्थी करून नवऱ्याला संसाराचे महत्व आणि त्याच्या चुका प्रेमाने समजावून सांगितल्या, तर नवऱ्याच्या मनात विचारचक्र सुरू होते. स्वतःच्या बायकोचे न ऐकणारा माणूस मोठ्यांच्या शब्दांचा मान राखून स्वतःच्या वर्तमानात बदल करू लागतो. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तक्रार करताना नवऱ्याची बदनामी करायची नसून नातं टिकवण्याच्या मदतीचा हात मागायचा असतो. आदराने घेतलेला मोठ्यांचा सल्ला बिघडलेला संसार पूर्ववत मार्गावर आणू शकतो. नंबर 6, सहनशीलतेला सीमारेखा आखा. संसारात संयम, सहनशीलता आणि समोरच्याचा आदर करणे हे नातं टिकवण्यासाठी जितके गरजेचं आहे, तितकेच आपल्या सहनशीलतेला एक योग्य सीमारेषा आखणेही अतिशय महत्वाचं असतं. सहन करणे चांगलेच, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असावी लागते. जर तुम्ही प्रत्येक अन्याय, अपमान किंवा मानसिक त्रास गप्प राहून सहन करत गेलात, तर समोरच्या व्यक्तीला तुमची सवय होते आणि त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. भांड्याला जितकं दाबल तितकंच ते खाली दबतं, पण त्यालाही एक मर्यादा असते. मुकाट्याने त्रास सहन करणं म्हणजे नवऱ्याच्या चुकीच्या वागण्याला खतपाणी घालण्यासारखे आहे. म्हणूनच जेव्हा त्रास प्रमाणाबाहेर जातो तेव्हा भांडण न करता अतिशय शांत पण ठामपणे
आपली भूमिका मांडली पाहिजे. एखाद्या निवांत क्षणी आदराने पण अगदी ठाम आवाजात नवऱ्याला सांगा, मी तुमचा आणि या घराचा मनापासून आदर करते. संसार टिकवण्यासाठी मी प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करायला तयार आहे, पण विनाकारण अपमान किंवा मानसिक त्रास सहन करणे हे शक्य होणार नाही. माझा स्वाभिमानही या संसारा इतकाच महत्वाचा आहे. जेव्हा स्त्री स्वतःच्या सीमा स्पष्ट करते आणि चुकीच्या गोष्टीला ठामपणे नाही म्हणायला शिकते, तेव्हा समोरच्या माणसाला आपल्या चुकीची जाणीव होते. प्रेम आणि आदर जपताना स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवणे हीच खऱ्या अर्थाने सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे. संसाराची ही वाट सोपी नसली तरी प्रेमाची आणि युक्तीची साथ असेल तर कठीण मार्गही सुकर होतो. झाडाला जसे रोज पाणी घालून जगवावं लागतं, तसंच नात्यालाही संयम, आदर आणि संवादाने खतपाणी घालावं लागतं. स्वतःचा स्वाभिमान जपून जेव्हा तुम्ही आदराने आणि खंबीरपणे पाऊल पुढे टाकाल, तेव्हा आज ना उद्या परिस्थितीत नक्कीच सकारात्मक बदल घडेल. खचून जाऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.